हॅलो मुलांनो, आजी आणि नातवंड या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला बेडूक आणि बैल यांची गोष्ट सांगणार आहे. बघा, बेडूक म्हटलं की पावसाळा येतोच ना. पावसाळ्याच्या आधी आपल्याला कुठे बेडूक दिसत नाही. एका कवीने म्हटलंय, डराव डराव बेडूक राव, पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा राव. तर अशा या बेडकाची गोष्ट सांगते. तर एका गावाच्या बाजूला एक मोठं तळं होतं आणि त्या तळ्यामध्ये बरीचशी बेडकं राहत होती. त्यात एक गले लठ्ठ असा मोठा बेडूक होता आणि त्याला 3 पिलं होती. बाकीचे जे होते की नाही बेडकं, ती काही इतकी गले लठ्ठ नव्हती. सगळी बेडकं आपली त्या तळ्यातच उड्या मारायची, मजा करायची, इकडून तिकडे पोहत जायची. पण तळ्याच्या बाहेर कोणीही कधी गेलं नव्हतं. त्यामुळे त्या बेडकाला, गलेलठ्ठ बेडकाला, स्वतःच्या जाडेपणाबद्दल खूप गर्व होता. आणि एकदा तर काय झालं, त्याची जी पिल्लं होती की नाही, ती पिल्लं उड्या मारत मारत चुकून त्या तळ्याच्या बाहेर पडली आणि ती गावाच्या दिशेने गेली. तर त्यांना एक मोठा बैल दिसला. ती घाबरली त्या बैलाला बघून, कारण त्यांनी कधीच एवढा मोठा आकाराचा प्राणी पाहिला नव्हता. लपून बसली ती. त्या बैलाने मोठाने डरकाळी फोडली. त्याबरोबर आणखीन पिलं ती घाबरली आणि नंतर हळूच टुनटुन उड्या मारत ते पुन्हा त्या तळ्याजवळ आली. इकडे त्यांचे वडील घाबरले होते, आपली पिलं कुठे गेली म्हणून. पण पिलांना बघताच त्यांना आनंद झाला आणि ती तळ्यात शिरली. बाबांनी विचारलं, कुठे गेला होता? बाबा, आम्ही ना चुकून उड्या मारत मारत आम्ही गावाजवळ गेलो. तिथे आम्ही एक मोठा प्राणी पाहिला. कसला तो ओरडत होता. तर बाबा म्हणाले, हा तिच्या एवढंच ना. हा, आणि मग ते फुगवतात स्वतःला आणि म्हणतात, एवढा मोठा का? नाही बाबा, याच्याहून मोठा. बरं, पुन्हा फुगवतात स्वतःला. एवढा मोठा का? नाही बाबा, याच्यापेक्षाही मोठा. आणखीन फुगवतात, इतका मोठा? नाही, याच्यापेक्षाही मोठा होता तो. असं करताना पुन्हा त्यांनी स्वतःला आणखीन फुगवलं, छाती फुगवली, पोट फुगवलं आणि त्यामुळे काय झालं, एखाद्या फुग्यासारखे ते फाटकन फुटले. तर मग या गोष्टीवरून आपण काय शिकतो, की कुठल्याही गोष्टीचा आपण गर्व करू नये आणि कोणाशी बरोबरी करू नये, तुलना करू नये. आपल्याला जर बरोबरी करायची असेल तर इतर लोकांशी कधीच करू नये. ती स्वतःशीच करावी आणि स्वतःमध्ये सुधारणा करावी. आज मला या विषयामध्ये एवढे मार्क मिळाले, याच्यापेक्षा मी जास्त कसे मिळवेन, अशी तुलना करावी, अशी बरोबरी करावी स्वतःशीच. तर मग तुम्हाला ही गोष्ट आवडली का मुलांनो? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हल्ली गोष्टी ऐकतात पण सबस्क्राईब करायला कोणी मागत नाही. असं नका करू ना, सबस्क्राईब करा. हां, तर मग बाय बाय.